आजा झोपला नाही सोय? नाही. डोळं बघ कसं तारवट लागत झालं. आम्ही चहा आणलाय, चहा पिऊन घ्या. विक्या, आता कशी आहे तब्येत? अजून काय कळलं नाही. डॉक्टर काय म्हणले? ट्रीटमेंट चालू आहे म्हणतात. काय काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. आणि तुझ्या ट्रेनिंगचं काय रे? हा, तुला तिकडे जॉईन व्हायचंय ना? मला नाही वाटत मी ट्रेनिंगला जाईल म्हणून. का? इथं थांबायला पाहिजे की. अरे पण इथं थांबायला आम्ही आहोत की. अगं तसं नाही, पण घरातलं कोणीतरी पाहिजेलच की. मी काय बाहेरच आहे का? अरे तसं नाही रे म्हणायचं मला, पण हे बघ, मावशीची काळजी घ्यायला मी आहे इथं. तू ट्रेनिंगला जा. अरे पण बिन काय नाही. अरे भरती होणं स्वप्न आहे का आपलं? एक पोरगा इथं आईची काळजी घेईल आणि एक पोरगा स्वप्न पूर्ण करेल. पण तुझी बॅग भरली आहे का? नाही ना, बॅगच भरत होतो. आणि तू त्याचं काही टेन्शन घेऊ नको, ते बघायला आम्ही आहोत. हा, आणि बघ, तू डायरेक्ट इथनच निघ पाहिजे तर. हा, मग आता ठरलं, तू कसलं बी टेन्शन घ्यायचं नाही आणि गप ट्रेनिंगला जायचं. आणि मावशी बरी होणार आहे. माझं गुडलक आहे त्यांच्या बरोबर. इक्या, तू नको टेन्शन घेऊ. आणि शीतलच्या गुड लक वर मला लय कॉन्फिडन्स आहे. हा, आणि शीतलच्या गुडलावर तुला सगळ्यात जास्त विश्वास आहे ना? हा, मग घाबरायचं नाही. हा, चल मी बॅग घेऊन येतो. हा, आजा मी बी येते. काका जा. ठीक आहे. पुष्पे, आज आला का ग? मला काय माहित? मला काय सांगतात होय? समाधान या. हा, तुला काय बोललं का राजा? मगाशी फोन आला होता. हॉस्पिटलमध्येच आहे म्हटलं. अजून इकेची तब्येत कशी आहे रे? काय कळलं का? काल गेलतो तेव्हा नव्हतं समजलं. आज आल्यावर विचारू की. हो, आता बरा येळ मिळाला अजिंक्यांना. माझी कामं सांगितली की येळ नसतोय त्यांना. घरची सोडून बाहेरची सगळी कामं करतात. असं कसं म्हणतीस ग? तुझ्या वडिलांना बरं नव्हतं तेव्हा आज आलता की नाही बार्शीपत्र सोडायला? आता ते घरचं झालं, पण बाहेरची कुणी सांगितली तेवढं काम करायला? हे बघ, त्याने जर हे केलं नसतं ना तर मला अजिबात आवडलं नसतं. तू उगाच प्रत्येक गोष्टीत खो घालत जाऊ नकोस. आता खो काय? माझ्या संघ असं झालं असतं तेव्हा आर्मीची प्रॅक्टिस काढून बसलं असतं. तेव्हा थांबलं असतं का हॉस्पिटलमध्ये? माणूस बी तसंच लागतंय, तवा जीव लागतो, उगाच नाही. होय होय, म्हणजे आजवर केलं त्याचं काहीच नाही होय? तर उपकार म्हणून नाही केलास. जरा गप असता का तुम्ही दोघी जणी? सारखी काय कलकल कलकल करता ग? बस ते गप. साहेबांना तेवढं फोन करून विचारा जेवायला येणार आहेत का म्हणून. जेवायला येणार आहे का नाही? म्हणजे येणारच आहे की तो आणि कुठे जाणार जेवायला? काय सांगावं? अजून कुणा संग पार्टी बिर्टी ठरली असली माझी? उगाच तोंडाला येईल ते बोल नको पुष्पे. त्याचं आवरलं की तो येईल जेवायला. मनाला येईल तेव्हा येऊ द्या, मोलकरीत हायच इथं. अगं बंद कर की तोंड जरा. कातड्याचं आहे म्हणून टिकले. लाकडाचं असतं ना तर कवा तुटून गेला असतं. होय होय, सगळे मिळून माझं तोंड बंद करा.
समाधान या काय इके बरा आहे का र? हा बरा आहे आता. तसा इक्या घट काळजाचा निघाला म्हणायचा. एकटा असून सावरलं त्यानं स्वतःला. पांडुरंगाच्या कृपेने सगळं चांगलं होऊ दे रे बाबा. होईल होईल समज काय नीट होईल. उद्या ट्रेनिंगला जाणार आहे वाटतं. काय बाई ह्यांना बी आर्मीची लागीर झाली का काय कळना. आईचा जीव पार टांगणीला लागलाय आणि पोराला भरतीला जायचंय बाई अजून. अगं त्यानं काहीतरी विचार केला असेलच की त्याचा. उद्या आपल्या बरोबर बी असं काही झालं ना की अजिंक्य आपल्याला बी सोडून जातील. म्हणजे आजवर एवढं सगळं केलेलं गेलं. तू परत परत घसरून त्याच्यावर नकोस हं? जावा जाऊ बघता येईल की. आता मी कशाला येते त्यांच्यावर. मी फक्त सांगते तुम्हाला उद्या तुम्हाला काही झालं तर आम्ही आहेत की काळजी करायला. पण आम्हालाच काही झालं तर ऐ लाडू कुठे ठेवल्यात? आहेत की. मग मला डब्यात भरून दे की पटकन. का ग अगं इकडे ट्रेनिंगला जाणार आहे ना. त्याच्या आईला हॉस्पिटल मधून सोडलं वय लगेच. नाही तर मी जाणार आहे. अगं त्याची आई बरी होणार आहे मग ते इथं थांबून काय करणार. होय का नाही नाना? अगं होय पण पण काय? म्हणजे त्याच्या आईला अजून घरी आणलेलं नाही आणि ह्यो निघालाय म्हणजे घरी कुणीच नसणार आहे. त्याच्या आईची काळजी घ्यायला घरी कुणी नको होय. मग आपण आहे की. आणि तो का तिथे मजा करायला चाललंय वय. आपल्या देशासाठी चाललाय ना. आता उद्या तो आर्मीत जाणार आणि आपली काळजी घेणार. मग आपण त्याच्या घरची काळजी घेऊ शकत नाही का? ते बी बरोबरच आहे. त्याचं ट्रेनिंग कुठं बेळगावला आहे म्हणे. होय 4 महिन्यांचं आहे. 4 महिने वय. अगं तेवढं असतंच. लय मेहनतीचं काम असतंय तिथं. तो आता कसा जाणार आहे? अजून कायच नाही ठरलं. आता इथनं बेळगावला जायचं म्हणजे येळ लागणारच आणि त्यात तो तिकडे येळच नाही पोहोचला तर घोटाळा व्हायचा. पोचला उशिरा तर काय फरक पडतोय. अगं आर्मीवाल्यासनी कारण देऊन चालत नाही. अगं तिकडं सगळी कामं येळेतच करावी लागतात. आता बेळगावला जायचं म्हणजे 7-8 तासाचा रस्ता आहे. त्यात इकडं तिकडं येळ गेला म्हणजे अवघड व्हायचं त्याच. पण जायला तर लागणारच आहे. मी एक काम करतो सुन्याला फोन करतो आणि त्याची गाडी घेतो बोलवून. म्हणजे कसं येळेत पोचल ना तो तिथं. हा तुम्ही सुने काकाला बोलवून घ्या. गावातलं कोणतरी असेल ना तरी केला बी बरं वाटेल. आणि आई तुम्हाला डबा दे म्हणजे त्याच्या सामानात भरता येईल मला. बस चल देते. चल.